आजच्या या धरणे आंदोलनाकरता सन्माननीय मंत्री महोदय श्री छगनरावजी भुजबळ साहेब या ठिकाणी आपल्या आंदोलनाला शुभेच्छा आणि पाठिंबा देण्याकरता या ठिकाणी आहेत. आपण त्यांचं स्वागत केलेलं आहे. त्यानंतर आदरणीय प्राध्यापक मनोहर धोंडे सर या ठिकाणी आपली भूमिका आजच्या या धरणे आंदोलनाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त होत आहेत. प्राध्यापक मनोहर धोंडे सर. शिवा संघटना आणि राष्ट्रीय ओबीसी आरक्षण हक्क परिषदेच्या वतीनं आज या आझाद मैदानावर आयोजित केलेल्या या धरणे आंदोलनाच्या व्यासपीठावर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि ऊर्जा देण्यासाठी, चेतना देण्यासाठी आवर्जून आपल्या व्यासपीठावर उपस्थित असलेले ओबीसीचे बहुजनांचे राष्ट्रीय नेते, महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मंत्री माननीय नामदार छगनराव भुजबळ साहेब, व्यासपीठावर उपस्थित आपले ओबीसीचे सर्वच नेते, त्यामध्ये प्रामुख्यानं आगरी कोळी समाजाचे नेते सन्माननीय राजारामजी पाटील, ओबीसीचे आपले दुसरे नेते सन्माननीय प्रकाश अण्णा शेंडगे, कुणबी समाजाचे नेते सन्माननीय चंद्रकांत बावकर साहेब, आमच्या राष्ट्रीय ओबीसी आरक्षण हक्क परिषदेचे सरचिटणीस आणि वंजारी समाजातलं एक तळमळीचं नेतृत्व सन्माननीय अरुणजी खरमाटे, व्यासपीठावर उपस्थित ओबीसीचेच नेते पण गंगाखेडचे लोकप्रिय आमदार सन्माननीय डॉक्टर रत्नाकरजी गुट्टे, शिवा संघटनेचे व्यासपीठावरील सर्व पदाधिकारी, राष्ट्रीय पदाधिकारी, राज्य पदाधिकारी, वेगवेगळ्या भागातून आलेले शिवा संघटनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उपस्थित बंधूंनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे एवढा गदारोळ आणि ओबीसी वरती अन्याय आपण या ठिकाणी पाहतो आहोत. त्याच्यावर कहर म्हणून याच आझाद मैदानावर 2 सप्टेंबर 2025 ला ओबीसीला संपवणारा एक शासन निर्णय आला आणि त्या शासन निर्णयाच्या विरोधामध्ये या महाराष्ट्रामध्ये आदरणीय छगनराव भुजबळ साहेब असतील, आपले इतर सर्व ओबीसीचे नेते मंडळी असतील, त्यामध्ये शिवा संघटना सुद्धा अग्रणी आहे. शिवा संघटनेची ओळख ही रचनात्मक कामामध्ये आहे, कायद्याच्या चौकटीमध्ये मांडणी करणारा आणि वैचारिक अधिष्ठान असणारा व्यासपीठ म्हणून ज्या शिवा संघटनेची ओळख आहे, त्या शिवा संघटनेच्या वतीनं याच आझाद मैदानावर ज्या महाराष्ट्र सरकारने ओबीसींचा गळा घोटणारा आणि मराठ्यांनाही फसवणारा जी.आर. दिला, तो जी.आर. रद्द करा आणि त्याच्या बरोबरीनंच 7 सप्टेंबर 2023 ला न्यायमूर्ती संदीप शिंदे कमिटी नेमण्यात आली, जी घटनाबाह्य आहे, किंवा त्यानंतर 23 ऑक्टोबर 2023 ला जो न्यायमूर्ती संदीप शिंदे कमिटीने पहिला अहवाल दिला, या तीनही जी.आर.ला रद्द करण्याची मागणी घेऊन त्याच आझाद मैदानावर ओबीसींचं टोकन आंदोलन म्हणून आपण आज या ठिकाणी हे धरणे आंदोलन आयोजित केलं. आदरणीय भुजबळ साहेबांची माझी जेव्हा पहिली याचिका दाखल केल्यानंतर भेट झाली, तेव्हा हा लढवय्या नेता ओबीसीची ढाल म्हणून पुढे येऊन लढतायत. आपण काही गोष्टी एकत्रितपणे विचार करण्याची आवश्यकता आहे आणि अशा प्रकारचं महाराष्ट्रातलं वातावरण 54% ओबीसीला दडपून टाकण्याचं, दहशत माजवण्याचं, भीतीचं वातावरण तयार करायचं, गावागावामध्ये दहशत माजवायची
अशा प्रकारचं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा घडते असं म्हणलं तर वागू होणार नाही आणि त्याला अंगावर घालण्याचं काम मग आमचे नामदार छगनराव भुजबळ साहेब असतील किंवा विरोधी पक्षनेते माजी विरोधी पक्षनेते आमचे विजय वडेट्टीवार साहेब असतील किंवा इतर आमची सर्व ओबीसी नेते मंडळी असेल हे करताना समाज म्हणून ओबीसी समाज म्हणून एकवटला पाहिजे आणि ओबीसी म्हणून आपण एकत्र दिसलो पाहिजे त्याची चुनूक आझाद मैदानावरूनच आपल्याला द्यावी लागेल म्हणून शिवा संघटनेने पुढाकार घेऊन आज या ठिकाणचं 7 तारखेचं आपण धरणे आंदोलन करतो आहोत. मी आपल्याला सांगितलं पाहिजे 2 सप्टेंबरला साहेब GR आला तो GR याच आझाद मैदानावर 4 वाजता देण्यात आला. त्यामध्ये विश्लेषण तुम्ही केलेलंच आहे. दुसरा GR सुद्धा 20 मिनिटांनी आला. म्हणजे शासन लोकशाहीचा गळा घोटून झुंडशाही पुढे गुडघे टेकते ते उघड्या डोळ्यांनी या देशात बघितलं. आणि अशा प्रकारचा GR आल्याच्या नंतर आपण सगळ्यांनी एकवटलं पाहिजे. ही भावना आणि भूमिका अंगावर वार झेलत जे आपले नेते या ठिकाणी करतायत त्याला समाज म्हणून आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. त्याचं एक टोकन आंदोलन म्हणून आपण आज 7 तारखेचं हे धरणे आंदोलन या ठिकाणी केलं. आजच्या आंदोलनाचं विशेष महत्व यासाठी आहे की जो ओबीसीचा गळा घोटणारा GR आझाद मैदानावर 2 सप्टेंबरला दिला त्याच आझाद मैदानावर ओबीसीच्या एकजुटीचा नारा आजच्या या धरणे आंदोलनातून आपल्याला द्यायचा आहे. महाराष्ट्रातले आम्ही सगळे ओबीसीचे नेते असू आम्ही सगळेजण आदरणीय छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये एका मनाने एका दिलानं काम करण्याची आवश्यकता आहे आणि ते आपण करणार आहोत. कुठेही कोण बडा का छोटा असा विषय आपल्याला आणायची आवश्यकता नाही. ही GR वर सगळं बोलणार नाही. पहिली याचिका आम्ही पहिल्यांदा शिवा संघटनेच्या वतीनं ही पहिली याचिका 8 सप्टेंबरला दाखल केली. तुम्हाला माहितीये 2 तारखेला 4 वाजता GR आला. 3, 4 आणि 5 तारखेला सुट्ट्या होत्या. 6 तारखेला सुद्धा मुंबईमध्ये ईदची सुट्टी होती आणि 7 तारीख एक दिवस मिळाला. एका दिवसामध्ये ऍडव्होकेट सतीश तळेकर यांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिवा संघटनेची पहिली याचिका आपण दाखल केली. त्याच्यानंतर रचनात्मक दृष्टीनं अनेक कायदेशीर बाबी पडताळून मग छगन भुजबळ साहेब आहेत किंवा वडेट्टीवार साहेब आहेत, कुणबी सेना आहे किंवा इतर आपल्या सुवर्णकार समाज आहे, न्हावी समाज आहे, अशा वेगवेगळ्या 7 याचिका आल्या आणि त्याचा परिणाम बघितला का त्याची सुनावणी काल होती. साहेब आज मी उच्च न्यायालयातल्या सुनावणीला पूर्ण वेळ हजर होतो आणि तिथून निघाल्यानंतर बघितलं की चॅनलवरती वेगवेगळ्या बातम्या चालू आहेत की सरकारला दिलासा 2 सप्टेंबरच्या GRला स्थगिती द्यायला कोर्टाचा नकार आणि कुणबीचे प्रमाणपत्र वाटायला मार्ग मोकळा. माझी मीडियाला सुद्धा विनंती आहे अशा प्रकारच्या भडकाऊ बातम्या चुकीच्या बातम्या अन्वयार्थ काढून आपण महाराष्ट्रामध्ये पसरवू नका. माननीय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी 2 तास या याचिकेवरची बाजू ऐकून घेतली आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे 2 सप्टेंबरचा GR निघाल्याच्या नंतर जरांगे पाटलाच्या वतीनं असेल का इतरांच्या वतीनं असेल कॅबिनेट दाखल झाल्या. काही लोकांच्या सरकारला मदत करण्यासाठी GR रद्द होऊ नये यासाठी इंटरव्हेन्शनचे ऍप्लिकेशन आले आणि हे सगळी बाजू एका सुनावणीमध्ये कोर्टाला ऐकता आली नाही. याचिकाकर्त्यांच्या याचिका स्वीकारायच्या का नाकारायच्या एवढाच आजच्या सुनावणीतला विषय होता. जे काही राज्य सरकारचं म्हणणं असेल, कॅबिनेटचं म्हणणं असेल, इंटरव्हेनरचं म्हणणं असेल त्या ऐकल्याशिवाय इंटरिम रिलीज ज्याला आपण म्हणतो स्थगिती देण्याचा विषय कोर्टामध्ये आलाच नाही. त्यामुळे चुकीच्या बातम्या पसरवणं हे सुद्धा तुमच्या माझ्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. आणि मी असं म्हणेन की आजचा दिवस हा ओबीसीसाठी महत्वाचा आहे. जो चुकीचा GR काढला त्या GRच्या विरोधातल्या याचिका माननीय उच्च न्यायालयाने दाखल करून घेऊन राज्य सरकारला आज नोटिसा काढलेल्या आहेत आणि 4 आठवड्यामध्ये याचिकेवर 6 याचिका आहेत. आज एक नवीन याचिका आली साहेब. कोर्टाने सांगितलं इंटरव्हेन्शन करा का याचिका करा आज 5 वाजेपर्यंत. महाराष्ट्रातून आज 5 वाजल्याच्या नंतर कुठलीही याचिका आली किंवा कुठलंही इंटरव्हेन्शन आलं
तर कोर्ट ऐकणार नाही अशा प्रकारची सक्त ताकीद आज मुख्य न्यायमूर्तींनी कोर्ट हॉलमध्ये दिलेली आहे. त्यामुळे 6 याचिकांवर उत्तर हे 4 आठवड्यात द्यायचे अपेक्षित आहे. उद्याच्या 17 तारखेपासून दिवाळीच्या सुट्ट्या आहेत कोर्टाला. 4 नोव्हेंबर पर्यंत सुट्ट्या आहेत आणि त्यानंतर कोर्ट सुरू होईल. दिवाळीच्या सुट्टीच्या नंतर कोर्ट सुरुवात झाल्यानंतर 6 नोव्हेंबरला या सगळ्या याचिकांवर सरकारचा शपथपत्र आलेलं असेल, उत्तर आलेलं असेल, कॅबिनेटचं म्हणणं आलेलं असेल. दोन्ही बाजू कोर्टासमोर राहतील आणि कोर्ट इंटरिम रिलीफ द्यायचा का नाही, स्थगिती द्यायची का नाही, तो निर्णय हा 6 नोव्हेंबरला होणार आहे. पण आजच मीडियामधून वावटं उठवणं चालू आहे. मराठ्यांचा विजय झाला, सरकारला दिलासा मिळाला, या प्रकारच्या वावटळी उठवण्यात काहीही अर्थ नाही. मला विश्वास आहे माननीय उच्च न्यायालयामध्ये कायद्याची बाजू मांडताना सगळ्यांना अधिकार आहे. ओबीसीना अधिकार आहे, सरकारला अधिकार आहे, कॅबिनेटरला सुद्धा अधिकार आहे, इंटरव्हेनरला सुद्धा अधिकार आहे. भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाला तिथं बाजू मांडायला कोर्ट हे प्लॅटफॉर्म आहे. तिथं तुम्हाला संधी आहे, जरूर मांडा, ताळून सुलाखून निघू द्या. मी आपल्याला आज विश्वासाने सांगतो, ब्रह्मदेव जरी खाली उतरले तरी 2 सप्टेंबरचा GR रद्द झाल्याशिवाय राहणार नाही. काही काळजी करायची आवश्यकता नाही. आणि म्हणून आजच्या आम्ही अत्यंत बारीकीनं रात्रंदिवस कागदोपत्री पुराव्यासहित आमच्याकडून काही सुटलं तर महाराष्ट्र माळी महासंघ आहे, त्यांच्याकडून काही सुटलं तर सुवर्णकार संघ आहे, त्यांच्याकडून काही सुटलं आमच्या चंद्रकांत भावकर साहेबांचा कुणबी सेना आहे, तिथून काही सुटलं नाभी समाज संघटनेची याचिका आहे. आणि म्हणून सगळे मुद्दे कोर्टाच्या पुढे आम्ही आणू. आणि मला विश्वास आहे हे कायद्याचं राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली भारतीय राज्यघटना ही तुम्हाला मला आणि सगळ्यांना सारखी आहे. कोणीची डोकी जास्त आहे, संख्या जास्त आहे, झुंडशाही आहे, गुंडशाही आहे, सत्ता आहे, पैसा आहे, माज आहे. म्हणून कायदा बाबासाहेबांचा त्यांच्या बाजूनी जात नाही. आणि हे कायद्याचं राज्य आहे. आणि या कायद्याच्या राज्यामध्ये आपल्याला कायद्याची लढाई लढत असताना रस्त्यावरची लढाई सुद्धा लढावी लागेल. आणि त्याची सुरुवात करण्यासाठी टोकन आंदोलन म्हणून आज शिवा संघटना आणि राष्ट्रीय ओबीसी आरक्षण हक्क परिषदेच्या वतीनं आपण 3 दिवसाच्या तयारीवर आजचं हे टोकन आंदोलन साहेब आम्ही दसऱ्याच्या दिवशी अधिकृत घोषणा केली 2 तारखेला. आणि जिथं मराठवाड्यातून, कारण याचा मोठा परिणाम मराठवाड्यावर आहे. हैदराबाद गॅजेट हे मराठवाड्यावरती परिणाम करणारा जास्त आहे. आणि मराठवाड्यातली संख्या आमची जास्त येणार असताना नांदेड असेल, लातूर असेल, धाराशिव असेल, परभणी असेल या भागामध्ये रात्री मुसळधार पाऊस झाला. आणि आपल्याला माहिती आहे शेतकरी हवाल दिलाय, अतिवृष्टी झालेली आहे. अशा वातावरणात रात्री मोठा पाऊस झाला. त्यामुळं संख्या इथं बसलेली मंडप भरून ग्राउंड भरणार असताना जरी सगळी संख्या येऊ शकली नसेल तरी इथं बसलेले मावळे हे कसलेले आणि निसलेले मावळे, या ठिकाणी बसलेला एक मावळा हा लाख मोलाचा आहे. जय शिवाचा नारा देत या आझाद मैदानावर आलेला आमचा एक मोहरा, एक चेहरा हा ताकदीचा आहे. गावगाड्यामध्ये प्रत्येकाला हिमतीनं त्या ठिकाणी टक्कर देणारा आहे. त्याचे परिणाम काय असतील ते आपण कायदेशीर त्यांना भोगायला लावू एवढा नक्की आपल्याला विश्वास येतो. आजच्या या आंदोलनामध्ये आम्ही 5 मागण्या घेतल्या. आमचे राजाराम पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिली मागणी घेतली हे 3ही GR रद्द करा आणि 2 सप्टेंबर 2025च नाही तर 2014 पासून जे बोगस कुणबी प्रमाणपत्र दिलेत ते आमच्या पंकजाताई असतील किंवा आमचे भुजबळ साहेब असतील, वडेट्टीवार साहेब असतील यांनी जी मागणी केली पत्रिका काढा आणि 2014च्या नंतर जेवढी बोगस कुणबी प्रमाणपत्र दिलेली आहेत ती सगळीच्या सगळी रद्द करा ही मागणी सुद्धा याचिकेमध्ये आपण केलेली आहे. त्यामुळं पहिली मागणी भाजपची आपली ही आहे. तर दुसरी मागणी ज्या देशातल्या 6000 जातींना ओबीसीचं आरक्षण झालं बीपी मंडल कमिशन मध्ये खांद्याला खांदा लावून ज्या ओबीसी नेत्यांनी योगदान दिलं ते आमचे
मुंबईच्या नवी मुंबईच्या विमानतळाला लोकनेते ओबीसी नेते माननीय दिबा पाटील यांचं नाव द्या ही मागणी आपली दुसरी मागणी घेतली. साहेब, भारतीय घटना आम्हाला शिकवते पॅरिटी ग्राउंड, नॅचरल जस्टिस हे दोन मूळ तत्व आहेत आमच्या घटनेचे. आणि पॅरिटी ग्राउंड जर लावायचं असेल तर हैदराबाद गॅजेट महाराष्ट्रात एका मराठा जातीला लावता येणार नाही. आहे का धमक सरकारमध्ये? अरे बाबा, जर मराठा जातीला गॅजेट लावायचं असेल तर त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये लिंगायत समाजाचा ओबीसी मध्ये उल्लेख आहे. त्याच गॅजेटमध्ये धनगर समाज आणि बंजारा समाजाचा एसटी मध्ये उल्लेख आहे. त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये न्हावी समाज आणि धोबी समाजाचा एससी मध्ये उल्लेख आहे. आणि म्हणून तुम्ही जर एका जातीला गॅजेट लावणार असाल तर तेच हैदराबाद गॅजेट लावून लिंगायतांना ओबीसी, धनगर आणि बंजारांना एसटी आणि धोबी आणि न्हाव्यांना एससी देणारा हात काय? हा माझा सरकारला प्रश्न आहे. हिंमत नाही तुमच्यामध्ये. आणि कुठंतरी ओबीसीचा गळा घोटायचा. या ओबीसी मध्ये आणखी एक मी जाहीरपणे या ठिकाणी सांगणार आहे. ओबीसीच्या जीआर मध्ये एकूण 358 मुख्य जाती आहेत आणि 503 त्या तत्सम जाती आहेत. अशा 861 जातीचं हे आंदोलन आहे. म्हणून आपण सगळेजण मिळून आंदोलन करत असताना उरलेल्या शेतकऱ्याच्या मागण्या आहेत किंवा बाकीच्या मागण्या आहेत त्या आपण करणार आहोत. भुजबळ साहेबांना जायची घाई आहे. मी आजच्या आंदोलनाची प्राथमिक माहिती ओबीसीचे नेते म्हणून भुजबळ साहेबांना देणं अपेक्षित होतं. म्हणून मी माझी बाजू या ठिकाणी मांडलेली. यानंतर अनेक नेते ओबीसीचे आलेले आहेत. भुजबळ साहेबांचं मार्गदर्शन आणि त्यांच्या शब्दातून आपल्या ओबीसीला ऊर्जा आपल्याला या ठिकाणून या क्रांतिकारी आझाद मैदानावरून घेऊन निघायचंय. त्यासाठी मी जास्तीचा वेळ न घेता पुनश्च एकदा मी सेवा संघटनेच्या वतीनं आणि राष्ट्रीय ओबीसी आरक्षण हक्क परिषदेच्या वतीनं आदरणीय नामदार छगनराव भुजबळ साहेबांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवा, जय ओबीसी. सर एकत्र एक उभा राहून एक फोटो, एकत्र उभा राहून एक फोटो, एकत्र उभा राहून फोटो तुम्हाला बरोबर. सगळ्यांना विनंती, आपण उभा टाका, मोठा होऊया. बुलंद आवाज कुणाचा? बुलंद आवाज कुणाचा? यानंतर ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते आदरणीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करतात. दिवसभर बरंचसं काम आहे. मला आणखी काही मीटिंग्स आहेत म्हणून मी जरा इतर अनेक नेते बोलायचे आहेत. तरी सुद्धा 1-2 मिनिटं आपल्याला आम्ही भेटायला म्हणून आलेलो आहे. सन्माननीय श्री प्रकाश शेळकेजी, प्राध्यापक मनोहर झोंडे, राजारामजी पाटील, आमदार रत्नाकर गुट्टे, बापू भुजबळ, चंद्रकांतजी बाळकर, रोहन खरमाटे, माझ्या सर्व बांधवांनो. आता प्राध्यापक धोंडे यांनी जे सांगितलं तर मला काही परत मी त्याच्यावर रिपीट करण्याची काही आवश्यकता नाही. एक चुकीचा जो आहे जीआर आमच्या आपल्या सगळ्यांच्या मते जो आहे त्या दिवशी निघाला. तो जीआर काय मला जर दाखवण्यात नव्हता आला. त्या लोकांनी प्रचार केला की भुजबळांना दाखवावा. तर ते काल ज्या मिटिंगमध्ये सुद्धा सीएमने कबूल केलं की त्यांना काय दाखवलं. हे मिटिंगमध्ये होते आज झाले. तुम्ही कोण होता? मला पण त्याने सांगितलं की आम्ही हैदराबाद गॅजेट लागू करणार आहे. तर माझ्याकडे होतच काय गॅजेट. मी म्हटलं हे बाबा हे गॅजेट आहे 1921 आहे, 1931 आहे. त्याच्यामध्ये कुणबी वेगळे लिहिलेले आहेत आणि मराठा वेगळे लिहिलेले आहेत. कुणबीचे 1% आहेत, त्याच्या 100 पट मराठा बाकीचे आणखी त्याच्यापेक्षा जास्ती आहे. जेवढे आहेत तेवढे त्या आमचं काय करायचं बाहेर कुणबी तर कुणबी. आता त्याच्यानंतर जे आहे जे सोकॉल्ड मराठा समाजाचे जे आहे नेते जे स्वतःला असं समजतात की मराठा आणि महाराष्ट्र हा त्यांच्या डोक्यात दावणीलाच बांधलेला आहे. असे तिथल्या वाळू चोर आणि दारूच्या धंदे करणाऱ्यांचे लीडर
नेहमीच उपोषणाला बसतात. कुठले का हॉस्पिटल बाहेर आले का हॉस्पिटल काय खोटं काय करेल. थोडे दिवस इथे या ना आडवं कशाला समजा म्हणून म्हटलं कोण डॉक्टर असेल तर उपचार करत काय म्हणा स्वास्थ्याचे काही काढले. आता आम्ही त्याच्यावर तुम्ही होता परवाच्या मीटिंगला तुम्ही नव्हता मला वाटलं. बरीचशी मंडळी होती. आणखी मी जवळपास 40-50 मिनिटं जे आहे सगळं वाचून दाखवून बोलून दाखवलं. सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाचे सगळे आता एक आहे ना, त्या दिवशीची परिस्थिती अशी निर्माण झाली. इथे जे काय चाललं होतं पोलिसांना कोण ऐकत नव्हते. सगळे रोड बंद. कोण रस्त्यावरच आंघोळ करते, कोण रस्त्यावरच नाचतंय. अख्खी बस भरलेली आहे. एकटाच कोणतरी तिकडे उघडा पांगडा होऊन काय नाचतोय. ते बसमध्ये लोक विचारले बघतात कधी हा तो बाजूला होतो बाबा आम्हाला जायला देतो काम आहे. ही मुंबई आहे. ह्या मुंबईमध्ये ही परिस्थिती माझा अख्खा जन्म मुंबईमध्ये गेला. मुंबईचा मी 2 वेळा महापौर होतो. इथे आमदारही इथूनच झालो आणि अख्ख्या देशातील महापौराचा प्रमुख सुद्धा मी इथूनच झालो. ही परिस्थिती नाही. कसं वागायचं तसं करा ना. तुम्हाला काय करायचं मग आंदोलन करा, मोर्चे काढा. आतापर्यंत कमी मोर्चे निघाले. संयुक्त महाराष्ट्राचे मोर्चे निघाले. त्याच्या अगोदर स्वातंत्र्यासाठी सुद्धा मोर्चे निघाले. जवळच असलेल्या जे आहेत ऑगस्ट क्रांती मैदानावर 9 ऑगस्टला अरुणा असफली सगळ्यांना अटक झाले. महात्मा गांधींचे सगळ्यांना नेहरूला वगैरे अरुणा असफली त्या तिरंगा झेंडा घेऊन त्या मैदानामध्ये आल्या आणि त्यांनी जे आहे भारत मातेचा जयघोष केला. आणि तिथूनच म्हणजे चले जाओ हा नारा अख्खा देशभर गुंजला. तर मुंबईतून जो नारा उठतो तो जो आहे अख्ख्या देशामध्ये ऐकला जातो. आता या अशा मुंबईमध्ये त्यांनी आणि महात्मा गांधींनी शांततेचा अहिंसा सत्याग्रह ही शस्त्र आपल्याला त्यांनी जगाने मान्य केली की आम्ही सत्याग्रह करणार. बोलण्याचा आम्हाला अधिकार आहे, बसण्याचा अधिकार आहे, धर्म धरण्याचा अधिकार आहे. मारायचं तर मारा. लाट्या पोलिसांनी आतमध्ये टाकलं. आतमध्ये जायला सुद्धा आमची तयारी असते. पण त्या पद्धतीनं त्या दिवशी जे काही झालं आणि मग एका बाजूने कोर्ट आणि दुसऱ्या बाजूने हे सर्व मुंबई इथलं जे वातावरण आणि त्या ह्याच्यामध्ये जे आहे तो JR काढला. आता तो JR काढला. त्या JR ते काय नाव त्यांचं आजच मी ते एक अर्धा तासाची त्यांची नाट्यपाठी टाकायचं नाव त्याने आरोप केला की अगोदरच ठरवतो हा की काय तुम्ही मला द्यायचं लिहून आणि मग तो उपोषणाला बसतो. त्यांचाच माणूस आहे. पण त्याला हुशार दिसला थोडाफार. चांगला वाटला की मला बोलत ठीक आहे आमच्याकडूनच आहे. परंतु तो ज्या नियमाने बोलत होता जे काही बोलत होतं बरोबर ठीक आहे. तो ठरवी काय करायचं. पण त्यातही तो आल्याबरोबर त्या दिवशी मी विचारलं एका तासामध्ये कुठे JR बदलतो नाही. मंत्री इथेच बसलेले आणि तिकडे फोन करून ताबडतोब ऑनलाईन डेप्युटीचे सेक्रेटरीची सही आणि मात्र हा शब्द आहे तो काढून टाकला. पात्र हा शब्द काढून टाकला. कुठेही भरती असेल, पोलिसांची भरती असेल, इन्स्पेक्टरची भरती असेल, IAS असेल, अमुक असेल, तुम्ही असाल, कोणी असाल, प्रत्येक ठिकाणी गव्हर्नमेंटमध्ये पात्र हा शब्द असणार. हे सगळं असं अशा पात्र उमेदवाराला अमुक द्या, नियुक्ती द्या, पात्र उमेदवाराला हे करा. तो पात्र शब्द सुद्धा एका तासामध्ये काढून टाकला. विचारा मुख्यमंत्र्यांच्या समोर सगळ्या मंत्र्यांना कुठली पद्धत आहे.
आणि लॉ ज्युडिशियरी जे आमच्याकडे डिपार्टमेंट आहे, एक काय म्हणतात त्यांना, कायदा विधी व न्याय डिपार्टमेंट, म्हणजे काही पोलिसांचे प्रकरण आले, कोर्टाचे प्रकरण आले, अशा काही जी आर काढायचे असेल तर तिथे वकील लोक बसलेले आहेत. ते सेक्रेटरी असतात, ते सुद्धा मोठे एक जज म्हणूनच आले असतात. तिथून बरेचसे लोक हायकोर्टात जज होतात, सिनियर लोक आहेत, ते अभ्यास करतात शब्द शब्द कसं आहे बरोबर आहे. मी त्यांना विचारलं, दाखवलं होतं त्यांना, आहे त्यांच्याकडे ती फाईलवर त्यांनी काय लिहिलं असं, ते जर काय बोलला ही पद्धतच नाही. मी 91 सालामध्ये महसूल मंत्री झालो, 1991, 35 वर्ष झाली. 35 वर्षापूर्वी मी पहिल्यांदा या राज्याचा महसूल मंत्री झालो. 35 वर्ष 1991. त्याच्या अगोदर 85 सालामध्ये 1900 या मुंबईचा महापौर आमदार होता. कधीच असं नाही. इकडे काय महानगरपालिकेत तर इकडे का असे कागद जे आहेत ते विधी न्याय खात्याचे जे आहेत बसलेले ते तपासतात, शब्द बरोबर आहे काय नाही. याला कसं तरी उठवायचं, जा बाबा उठ म्हणून काहीतरी जे आहे त्याला किती टिकणार नाही याची माझी खात्री आहे. किंवा शेवटपर्यंत कुणबी समाजाला आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही. जे खरोखर कुणबी आहेत त्यांना तुम्ही आरक्षण द्या, आमचं मागणी नाही. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही, त्यांना द्या, दिलं. त्याच्या अगोदर मोदी साहेबांनी EWS म्हणजे आर्थिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी 10% आरक्षण दिलं. आणि ते आरक्षण दिल्याबरोबर इथले पण मराठांचे जे आहेत 54 ते 58 निघाले होते मोर्चे, थांबले. गुजरातचे पण थांबले, राजस्थान, हरियाणा, ज्या सगळ्यांचे मोर्चे थांबले. 10% त्यांना भरपूर मिळालं. इथे सुद्धा मराठा समाजाच्या 10%मध्ये 8.5% एकटंच समाजाला आहे. हा गव्हर्नमेंटचा रेकॉर्ड. तरी म्हणाले मराठा आरक्षणच पाहिजे, नाही मराठा आरक्षणच पाहिजे. मग आणखी ते 10% मराठा आरक्षण दिलं. ते दिल्यानंतर आता म्हणता ओबीसीच पाहिजे. एक तर त्या माणसाला काही शिकला नाही, काही शिक्षणाचा पत्ता नाही, काय बोलायचं समजत नाही, काही आता कोणाला शिवजून मोकळं होतं. तिथं TV चालू आहे ना, इकडे काहीतरी बोलत बसते. TV तिथेच असतात. हा कधी काय बोलला का चालतं, कारण ते सगळे तिकडे जे आहेत मॅनेज असतात. सगळे ते जे आहे ते सगळे त्यांचेच लोक बोलतात आहे पाहिजे. त्यामध्ये काही कर्तव्य टिकणारं नाही. मराठा समाजाला फसवतो आणि ओबीसीला पण फसवतो. काहीतरी केलं म्हणून ओबीसी काळजीत पडतात आणि अंततः शेवटला मराठा समाजाला तुम्ही काय भेटणारच नाही. पण आम्हाला तर आमची काळजी घ्यायला पाहिजे ना. मुख्यमंत्री म्हणतात अजिबात आम्ही चुकीचं काही होऊ देणार नाही. आमची ती ओबीसी कमिटी त्याच्यावर सुद्धा काढलं, जो चुकीचं काही जे खायाखोर करेल त्या अधिकाऱ्याला शिक्षा. बावनकुळेने सुद्धा सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं. पण माझा मुद्दा असा आहे की आज तुम्ही आहात सत्तेमध्ये, आज आम्ही आहोत, हे मंडळी आहोत. आम्ही काही 1000 वर्ष करण्याचं काही ताम्रपत्र घेऊन आलो नाही ना. तुम्ही आलात तरी कागद जे तुम्ही कायदा कराल तो राहील वर्षानुवर्ष. पुढचे लोक काय करतील या कागदाचा अर्थ काय सांगणार. म्हणून हा जो काही GR आहे काढणे चुकीचा आहे. हे आता त्यांनी सांगायचं ते बरोबर. आपण एकूण 5 आम्ही सगळे रीट केलेले आहे. कुणबी सेनेचा केला, समता परिषदेच्या मंडळीत त्यांच्याकडून केला,
माजी समाजाचा केला, समाज समाजाचा केला, असे एकूण 5 केले आणि एक सगळं तुमचं असेल जे म्हणतात भेटायला नाही. प्रत्येक याच्यामध्ये थोडी वेगळे मागणी. तर पहिले आज जे झालं त्याच्यामध्ये एक मागणी एकाने आमची केली किंवा आम्हाला याच्यावर स्टे द्या. कारण वकिलांचं म्हणणं असं आहे की जर 12 लोकांनी आत्महत्या केला 1 महिन्यात तर मला स्टे मागायला पाहिजे. अध्यक्ष महोदय म्हणजे जज साहेबांना ते म्हणाले, जज साहेब म्हणाले बा तुम्ही ही मागणी मागे घ्या, मी काही स्टे काय देणार नाही. तो म्हणाला मी काय करणार आहे, जर मी जर म्हटलं आहे की माझे 12 माणसं जर आत्महत्या केली त्या लोकांनी तर मी ते थांबवा म्हणून मला बोलायलाच लागणार आहे. तुम्ही काही करायचं का. आणि त्याच्यावर त्याने सांगितलं की मी काही स्टे देणार नाही असं संपलं. पण त्यांच्या सहित त्यांनी 1 महिन्याच्या आत महाराष्ट्र सरकारला सांगितलं तुमचं काय म्हणणं आहे ते मांडा. आता आमचं म्हणणं असं चाललंय तर चर्चा आता सुद्धा मिटिंग आहे तर 1 महिना जास्त होते. हेही खरं आहे, दिवाळी आहे, आमचं आहे, चमचं आहे, त्याच्या अगोदर काय करता येईल का, त्याच्यासाठी काय जायचं का, किंवा एकूणच त्याला पहिले 2 महिन्यात संपवा, आणखी 2.5 महिन्यात संपवा, असं काही करता येईल का, याच्यासाठी काही सुप्रीम कोर्टात जायचं का. ते आज संध्याकाळी सेनेट भवनचे सगळे बसलेले आहेत, ते त्याचा विचार करून पुढे काय करायचं असते. परंतु आमच्या सगळ्या जे रीट ॲप्लिकेशन्स आहेत त्या तिथे जिवंत आहे, कुठची फेटाळली गेलेली नाही, काहीच फेटाळलेलं नाही. फक्त ताबडतोब मी स्टे देणार नाही, मी ऐकतो सगळं, ते ऐकण्यासाठी तरी 2 तास ऐकले. तर हे असं सगळं एकूण आहे. आता मला तुम्हाला सांगायचं आहे आणि तुमच्याद्वारे याचा राज्यातल्या लोकांना ते एक मराठा जात म्हणून लढत असतात. आम्ही किती ते 374 जाती आहेत, प्रत्येकाचे एक जात, एक जात, एक संघटना, प्रत्येकजण आपापलं पद. मला त्यालाही काही विरोध नाही, पण शेवटी लढाई तुम्हाला एकत्रित ओबीसी म्हणूनच लढावी लागेल. मी काही माळी संघटना नाही काढली, मी माळी परिषद पण नाही काढली. म्हणून मी समता परिषद, त्याच्यात सगळे समाज ओबीसीचे एवढेच नाही तर दलित आणि आदिवासी सुद्धा त्या सगळ्यांसाठी मांडायचं. आणि 35 वर्ष मागतं ते उगीच आपलं हा नेता नाही, विभागाचा नेता नाही, याने त्याला नेता केला, त्याने त्याला नेता केला. अरे मला नेता केलाय बाळासाहेब ठाकरे यांनी. त्यावेळेला मी विजेता कॉलेजला होतो मुंबईच्या विक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट इंजिनिअरिंगला. आणि त्यावेळेला पहिली मिटिंग त्या शिवाजी पार्कला मी अटेंड केली आणि तिथे पहिले 10 शाखा प्रमुख झाले, त्याच्यात मी शाखा प्रमुख झाले. आणि तिथून जे आहे माझ्या जीवनाला एक वळण लागलं आणि मग 20-25 वर्ष इथे समोर नगरसेवक, महापौर वगैरे वगैरे. आणि मग ज्यावेळेला या मंडल आयोगावरूनच माझा आणि बाळासाहेबांचे मतभेद झाले त्यावेळेला मी काँग्रेसमध्ये आलो आणि काँग्रेसमध्ये येऊन हे सगळं आरक्षण लागू करून घेतलं. मला नेता मी अलीकडचा नाही, मी नेता म्हणूनच काँग्रेसमध्ये पण आलो आणि नेता म्हणूनच राष्ट्रवादी सुद्धा आलो. त्या काय माहीत नाही, अभ्यास नाही, पहिली दुसरी शिकलेलं आहे काही. आणि आता दिनवाला तरी काय करणार, पण काहीतरी मजा तर दाखवायची असते, काहीतरी विनोदी दाखवायचं असतं, ते दाखवलं. ते आपल्याला झोपलाय तिकडे, हे इकडे आहे, तिकडे झोपतात. अरे काय तुझी परिस्थिती होती. आणि आता बस महिना ना हॉस्पिटल तुला बिल एवढं तुझे सगळं गुन्हे आहे साहेब, आमच्याकडे आम्ही आपल्याला बोलत नाही. परंतु तो आहे तो आपल्या तिथून आपला थोडं दुसरं मला काम आहे,
आता हे शेतकऱ्यांचं जे आहे किती येतं त्याच्यावर चर्चा. आता शेवटी सरकारने जाहीर केलं 31,500 कोटी रुपये जाहीर करून टाकले. एवढा मोठा आकडा कधीच जाहीर झाला नाही. 91 पासून मी बघतो 31,500 कोटी एवढे वेगवेगळ्या याच्यामध्ये दिले. खरवून जाणाऱ्या जमिनीसहित पैसे दिले 31,500 कोटी रुपये. आता ते परत जाण्याचं फरक ऑटोमॅटिक झालं. अशा अनेक गोष्टी त्याला काय त्याला का झोपला त्याला का झोपला त्याच्यामध्ये गोष्टी आहे त्याचे अंदाज काय आतमध्ये काय माहिती आहे का. पण आता मी तुम्हाला एक सांगतो ओबीसी म्हणून आपण सगळ्यांनी एकत्रित यायला दोन्ही साहेब. मी त्या दिवशी तुम्हाला एमएडीच्या कॉलेजमध्ये पण सांगितलं आपला फक्त एकच फोकस ठेवायचा आहे मराठा आपला दुश्मन नाही आणि हा काही मराठ्यांचा नेता नाही. कोणाचा नेता मी सांगितलं तुम्हाला. आपला उद्देश फक्त जो GR आहे त्याच्यावर आपला फोकस. हा GR म्हणून मी सांगितलं याला अंगावर घ्या त्याला अंगावर घ्या. हा धंदा करायचाच नाही आपल्याला. त्याच्यामुळे काय होईल लक्ष जे आहे लोकांचं डायव्हर्ट होईल. आपलं काम बरोबर चुकीच्या मार्गाने जाईल. हे सगळे जे कोण लिडर असतील लोकसभेत लढणारे बोलणारे त्या सगळ्यांना मला सांगायचं आहे. आणि आता मला पुन्हा एकदा सांगायचं आहे मागच्या माणसाचं 12 तारखेला 25 तारखेला आपण जाहीर सभा होती बीडला. मागच्या 28 तारखेला 28 तारखेला बीडला आपण जाहीर सभा होती. किती पाऊस पडला तुम्हाला माहिती. सगळा वॉटरप्रूफ मंडप टाकला आणि आतमध्ये ते सगळे खुर्च्या ठेवता खुर्च्याही पाण्यात बुडायला लागल्या. आणि म्हणून मग ते ऐन वेळेला ही रॅली आपल्याला रद्द करावी लागली. आता तीच रॅली आपण सगळे आता आले परत तिकडून मग सगळे आणि ती 17 तारखेला आपण ती रॅली दिवाळीच्या अगोदर करणार. ताकद तुम्हाला दाखवावीच लागेल. कुठलाही सरकार कुठलाही पक्ष कुठलाही लीडर हा किती लोक आणि किती डोकी आहे तो मोजतो. लोकशाहीमध्ये डोकी मोजतात. डोकी कधी मतदानाच्या स्वरूपात कधी मोर्चाच्या स्वरूपात कधी रॅलीच्या स्वरूपात. जेवढे तुम्ही ताकद दाखवाल मागच्या आपण जी ताकद दाखवली 2 वर्षापूर्वी एकदम राजीनामा दिला होता त्यावेळेला का ते सांगते नाही तो कोण तो सुभाष राऊत म्हणे माझा नातेवाईक आहे माझा ते काय हॉटेल काय ते हॉटेल माझं आहे. आता गरीबाचं हॉटेल असेल त्यांना आपला एअरपोर्ट त्याचं कोणी काय खर्च केला असेल माझं काय त्याच्यामध्ये. तिथे गेलो आमदारांची घरं गाळली. संदीप गायकवाड आमदार संदीप क्षीरसागर त्याचं घर गाळलं. प्रकाश सोळंके मराठा समाजाचं ते एवढेच म्हणाले अरे काय तुमचं चाललेलं आहे याच्यामध्ये कोणाला काही मिळत नाही 1% कोणाला मिळालं ना एवढे भरून त्याचं घर झालं. तो पंडित आपले अमरसिंग पंडित त्याच्यावर दगडफेक झाले. शरद पवार साहेबांचं 2-3 माळाचं ऑफिस जाळून टाकलं. आपल्या जयदेव क्षीरसागरची शिक्षण संस्था जाळून टाकली. साहेब आमच्या साहेबांच्या शाळेतले टीचर काढले साहेब. आमच्या सरांच्या सरांच्या शाळेमध्ये टीचर काढले साहेब. हो ना सांगता. आणि मग मी तिथे गेलो मी प्रत्यक्ष बघितलं त्या आमदारांचे जे त्यांची नाव घेतात वगैरे ते सर्व वेगवेगळ्या पक्षातून एकाच वाड्यात राहतात. त्यांची आई वेदशी ती 2-3 वेळा खासदार होती काकू
आणि मोठा विचार काकू मोठ्या मोठ्या त्या भिंतीच्या वाड्याला त्या वाड्यामध्ये ती लहान पोरं कोंडली गेली. काय धुराणे जे आहेत कारण त्यांचा जीव जायची पाळी आली. त्यावर 5 मुसलमान पोरांनी मागच्या बाजूने जाऊन त्या पोराला वरती घेऊन वाचवलं. कारण पुढे असलेल्या सगळ्या ज्या गाड्या धडाधड पेट्रोल होत्या आणि त्या पेट्रोल पाण्याने सगळे ज्या काही आतमध्ये धूर होता त्यातून लोक पोरं लहान पोरं लेकर वाचली ती स्वतः ते पाहिजे. आणि मग मी उभा राहिलो की नाही मी आता उभं राहणार राजीनामा दिला. मग वाटेत त्यांचे फोन आले मुख्यमंत्र्यांचे किंवा राजीनामा देऊ नका तुम्हाला बोलायचं तर बोला. पण तेव्हा सुद्धा आपण 2-3 लाखाचे रॅलीज घेतल्या. पहिल्या रॅलीला हे आले सगळेच आले म्हणजे सगळं म्हणजे आपण सगळे आलो आणि त्याच्यामध्ये वडेट्टी वारसा आले. दुसऱ्या वेळेपासून आणखी 4 रॅली झाल्या. काय झालं माहिती नाही पण वडेट्टी वारसा आले नाही बोलून ठीक आहे. आता काय असेल अडचणी झाल्या असतील पण माझं अजूनही सगळ्यांना म्हणणं आहे ठीक आहे जिथे असाल तिथून पण लढा ओबीसीसाठी लढा. मी नेहमी सांगतो समजा परिषदेच्या लोकांना काम करत असताना तुम्ही कुठल्या पक्षात आहात मला त्याच्याशी काय कर्तव्य नाही परंतु ज्यावेळेला ओबीसीवर गदा येईल त्यावेळेला ओबीसी म्हणून तुम्ही उभे राहिला. 17 तारखेला आपण सगळ्यांनी असेच झेंडे घेऊन आलो. हे आता परवाच्या 1 महिन्यापूर्वी लिंगायत समाजाच्या 17 जातींना आम्ही त्या ओबीसीमध्ये केंद्राच्या यादीमध्ये समावेश करायला ते नाही हो. आमच्याकडे आलं तुमच्या जे 17 बाकीच्या लहान जाती होत्या ना त्या तिकडून आल्या आणि तिथून तुमच्या काय म्हणतात त्या आयोगाकडून आणि मंत्रिमंडळाने ते मंजूर केल्या आणि तो अंतरवालीवाला म्हणतो की आता ते 17 जाती कशा घेतल्या मग आम्हाला का नाही घेत. अरे मी म्हटलं ते आयोगाकडे गेल्या तू जा आयोगाकडे 4 वेळा आयोगाने फेकून दिलं तुमचं तुझा आयोगाकडे आयोगाने फेकून दिलं हायकोर्टाने फेकून दिलं 2 वेळा सुप्रीम कोर्टाने फेकून दिलं. आणि ते काय होतं मूळ जो समाज आहे तुमचा लिंगायत समाज त्याच्या ज्या पोट जाती आहेत त्या त्याच्यामध्ये घेतल्या. त्याला काही समजतच नाही तर काय करणार. 17 जाती 250 जाती होत्या सुरुवातीला 93 सालामध्ये आता 374 जाती. आम्ही कोणाला नाही म्हणालो नाही का आयोगाकडे जा. आयोगाने सांगितले बरोबर आहे पण आयोगाने सांगितले बरोबर नाही असं आहे की लढाई आहे. एखादा समजदार असेल तर त्याच्याशी लढणं त्याच्याशी बोलणं हे जरा सोपं असतं. ज्याला काही समजतच नाही त्याच्या काय डोकं लावायचं त्याच्यामुळे ती लढाई पण कठीण नसते. काय बोलत आता हे जे आहेत ना यात मी बोललो हे तिकडे कामं ऐकायला गेलं तिकडे यांचे भाऊन बसलेलेच आहेत. त्याला काही काम नव्हतं आहे तो बसलेलाच आहे तिकडे. एक झोप झाली असं काय तर हे चालूच राहणार. पण तुमची जी एकी जी आहे त्या एकीचं बळ फार मोठं असतं. थोडा वेळ आपल्याला वाटेल की आपण बॅकफूट करावं पण आयुष्यामध्ये आणि एक कृपया सगळ्यांनी सांगायला पाहिजे कृपया कोणी आत्महत्या वगैरे करायचा प्रयत्न करू नका. आम्ही याच्यामध्ये निश्चितपणे विजय मिळवणार लढणार आम्ही विचारासाठी. आणि सगळ्यांना सांगतो तुम्हाला परत एकदा त्याने जे सांगितलं ना ते जे कोणी आहेत आमचे ओबीसीचे लीडर ते ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला जातील तिथल्या लोकांना मतदान करायचं नाही असं सांगितलं ना. पुढे असं झालं ओबीसीच्या
उमेदवारांना पाडा सांगितलं ना. मग आता आपण काय सांगायचं? आपण पण जर हे जर असेल तर मग आम्हाला सुद्धा पक्ष बाजूला ठेवावे लागतील आणि एकीला लढावं लागेल. आम्ही आतापर्यंत कधी बोलू नाही असेल बोलत असेल तर आम्हाला नेत्यांना हाच आदेश द्यावा लागेल. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही 54% आहात, 7% आदिवासी आहे, 13% दलित आहे, तुम्ही 74% झाला राव. आणि त्याच्यामध्ये आणखी मुस्लिम समाज सुद्धा तुमच्या बरोबर आहे. पुढच्या कुठे गेला तुमच्या आकडा, पण एकीने लढलं पाहिजे. एक हा उभा राहिला का याच्या विरुद्ध हा, का याच्या विरुद्ध हा, मग काय खरं नाही. एकीने लढा, रात्र वैरायची आहे, सगळ्यांनी जागे राहायचं पाहिजे. जागर राहून ती लढाई लढायचे. मी पुन्हा एकदा आपण जे परिश्रम घेतले देण्याचे त्याबद्दल मी आपला फार आभारी आहे. हा काय नाही, यांच्या शाळेचं आहे, यांच्या शाळेची काही मुलं काढून घेतली. तिकडे बदल निवेदन दिलं घेऊन जा मग जे काही आलं नाही बरं ठीक आहे, काय नाही. पण आपल्या काय करताना डोके फोडले नाही. आता तो नवनाथ आम्हाला त्याची गाडी जाळली. कोण दत्ता ऐकलं त्याचं डोकं फोडलं, आणखी कोणाचं. आणि मग ते एसपीला सांगावं लागतं, अरे काहीतरी करा बा, हे काय चाललं. मला ह्या पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा सांगायचं, कायदा कुणाला हातात घेत आहे, त्याच्यासाठी काही अक्कल लागल्याचं नाही. आम्ही सत्याग्रहाच्या मार्गाने जात असू तर इतरांनी सुद्धा जर कायदा हातात घेऊन जर आमचे डोके फुटणार असेल तर मला त्या सगळ्या पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा सांगायचं, बाबांनो मग शेवटी जे काही होईल ती शासन आणि पोलीस यांची अंतिम जबाबदारी राहील. जिथे अन्याय तिथे ताबडतोब पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे. आणि एक तुम्हाला सांगतो, अशी कारवाई झाली ना की मला फोन करता मी करतो, अरे पण असं काय असं झालं नाही ऐकलं ना, जा ना 100-200 लोक पोलीस स्टेशनला बसा ते करत नाही रे तू. कायद्यानं जर एखादं डोकं फुटलं तर हॉस्पिटलमध्ये 307 खाली केस व्हायला पाहिजे. केस घेत नाही, कसा घेत नाही. आपण हातामध्ये हलवे झेंडा घेतला, लढवाई याचं निशाण आहे, रडायचं नाही, लढायला लागतंय. मग आपोआप सगळे चमत्काराशिवाय नमस्कार. एकच सांगतो, जीवन है संग्राम, जीवन है संग्राम, बंदे ले हिम्मत से काम. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण अत्यंत मार्गदर्शन आमच्या सगळ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना केले. पहिल्यांदा आपले धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आणि आंदोलन करताना सूचना सगळे मंडपात बसून राहा. 5 वाजेपर्यंत कार्यक्रम चालू राहणार आहे. 17 तारखेला सगळ्यांनी यायचं. धन्यवाद. अरे माझा मोबाईल माईक द्या ना तुम्ही, माईक द्या ना. TV9 काय संबंध आहे. सर 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 सर
सर थोडं या बाजूला फिरा ना, या बाजूला भुजबळ साहेबांनी आता भाषण केलेलं आहे. माझ्या पुढे तुमचा कॅमेरा अण्णा भुजबळ साहेबांनी आता भाषण केलेलं आहे आणि अप्रत्यक्षरित्या जरांगे पाटील यांना इशारा देखील दिलेला आहे. काय सांगाल? ज्या आझाद मैदान मध्ये ओबीसीचा सत्यानाश करणारा, ओबीसीच्या मुलाबाळांचं लेकरांचं भविष्य उद्ध्वस्त करणारा GR 2 सप्टेंबर रोजी ज्या रणभूमीतून दिला गेला, त्याच रणभूमीमध्ये त्याला उत्तर देण्यासाठी, सरकारला जाब विचारण्यासाठी आज या आझाद मैदानमध्ये प्राध्यापक धोंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली लिंगायत समाजाचा महामोर्चा जो आहे तो आज या ठिकाणी थडकलेला आहे. धोंडे साहेब हा मोर्चा टोकन म्हणून सांगतायत, तो फायनल मोर्चा कसा असेल याचा सरकारने विचार करावा आणि कुठल्याही परिस्थितीत 2 सप्टेंबरचा GR हा रद्द होत नाही तोपर्यंत ह्या ओबीसीचं वादळ जे आहे हे महाराष्ट्रामध्ये थांबणार नाही. या सरकारचा घास घेऊनच हे वादळ थांबेल. बऱ्या बोलणं हा जो 2 सप्टेंबरचा GR आहे तो आपण रद्द करा, ही प्रमुख मागणी जी आहे महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाजाची, लिंगायत असतील, तेली, माळी, साळी, कोष्टी, कुमार सगळ्यांची मागणी आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये आता आज लिंगायत समाजाचा मोर्चा आहे. 9 तारखेला याच ठिकाणी लाखोंच्या संख्येनं कुणबी समाज जो आहे, जो कोकणातला आहे, तो इथला चाकरमानी आहे, याच ठिकाणी लाखोंच्या संख्येनं या सरकारला जाब विचारण्यासाठी कुणबी समाज या ठिकाणी येत आहे. आणि त्याचप्रमाणे 10 तारखेला नागपूरवरती लाखोंचा जनसमुदाय ओबीसींचा तो नागपूरला थडकणार आहे. आणि 17 तारखेला बीड मधला जो आमचा महाएल्गार मेळावा आहे तो जो पुढे ढकल होता, पावसामुळे होऊ शकला नाही, तो 17 तारखेला बीड मध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा तो आता आम्ही 17 तारखेला होत आहे. अशा प्रकारे सरकारला कुठल्याही परिस्थितीत हा GR मागे घेण्यासाठी ओबीसी रस्त्यावरची लढाई लढून आमची अस्तित्वाची लढाई आम्ही लढल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. न्यायालयानं जो निर्णय दिलेला आहे या GR संदर्भामध्ये त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे? हे पहा, न्यायालयामध्ये आज जे काय आज विषय झालाय, प्राध्यापक धोंडे साहेब त्याविषयी आपल्या सविस्तर मार्गदर्शन करतील. पण एवढं निश्चित की कुठलीही याचिका फेटाळली नाहीये. फक्त सरकारला त्यांनी वेळ दिलेला 4 आठवड्याचा. वास्तविकता सरकारला कल्पना असताना सुद्धा त्यांनी त्यांचं म्हणणं आधीच मांडायला पाहिजे होतं. पण ही सरकारची दिरंगाई आहे आणि म्हणून आता आणखी 4 आठवडे हा विषय पुढे गेलेला आहे. याच्याविषयी सविस्तर जे आहे याचिकाकर्ते प्राध्यापक धोंडे या ठिकाणी आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करतील. जरांगे पाटील म्हटलेले आहेत की जरांगे पाटील ज्याबाबत म्हणत आहेत, विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये हिरिरीने सहभागी व्हावं आणि आक्रमकरित्या आपली भूमिका मांडावी, कसं पाहता याकडे? वडेट्टीवार साहेब आता आपण सगळ्यांनी पाहिलंय की आता सध्या ते अतिशय आक्रमक झालेले आहे. आणि 10 तारखेचा जो नागपूरचा जो मोर्चा आहे, महामोर्चा आहे, हा त्यांच्याच नेतृत्वामध्ये या ठिकाणी घेतला जात आहे. आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचा जो मोर्चा जो आहे तो मोर्चा स्थगित करण्यासाठी म्हणून आवाहन करण्यासाठी ओबीसी नेत्यांची बैठकी त्या दिवशी बोलवली होती. आपण सगळे त्या ठिकाणी होता. पण ओबीसी नेत्यांचं समाधान मात्र मुख्यमंत्री असतील किंवा त्यांचे मंत्रिमंडळ असतील ते आमचं समाधान करू शकले नाहीत. म्हणून हे रस्त्यावरची लढाई जी आहे ही आमची सुरूच राहणार आहे. ओबीसीनं न्याय मिळणार नाही तर एकजुटीने या लढाईमध्ये आपण उतरत आहात. पक्ष त्यावेळी बाजूला राहील असं भुजबळ साहेब म्हणालेले आहेत. नेमकं कोण कोण सहभागी होणार मोर्चा? हे पहा, ओबीसीच्या ज्या पक्षामध्ये जे नेते मंडळी आहेत त्या सगळ्यांनी पक्षाचे जोडे बाजूला सारून आज ओबीसी खतरे में है आणि त्या ओबीसीचा न्याय हक्काची लढाई लढण्यासाठी सगळ्या नेत्यांनी त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. आणि जे नेते येणार नाहीत
त्यांना त्यांच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही ओबीसी जनता जी आहे ती त्यांचा घरचा रस्ता जो आहे तो दाखवल्याशिवाय राहणार नाही. ओबीसी नेत्यांवरती ज्या पद्धतीने हल्ले होत आहेत आणि आतापर्यंत तर आपण पाहिलं तर संवेदनशील आणि एक सत्याग्रह मार्गाने जे आंदोलन सुरू आहे त्याला कुठेतरी रौद्र रूप हे मिळू शकतं असं देखील भुजबळ साहेब बोलून गेलेले आहेत. कसं पाहता याकडे? हे पहा, ओबीसी समाज हा गाव कुसाबाहेर आणि अतिशय संख्येनं छोटा असणारा समूह आहे आणि त्यावर 375 जाती आहेत. त्या संघटित होऊन संघटितपणे विरोध जो आहे करण्याची धमक त्यांच्यात नाही आहे आणि म्हणून हा जो एक आक्रमक समाज जो आहे जो शासनकर्ती समाज आहे त्यांच्याकडूनच हे हल्ले जे आहेत या गोरगरिबांच्यावर हल्ले होत आहेत. हे हल्ले परतवायचे असतील तर संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला प्रत्येक गावागावामध्ये मी तर म्हणेल ज्या दिवशी चावडीवरती महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यातल्या चावडीवरती केली माळी साळी कुस्ती कुंभार धनगर वडा लिंगायत ही ज्यावेळी मंडळी चावडीवरती एकत्र येतील त्यावेळी प्रस्थापितांचा सरपंच सुद्धा महाराष्ट्रामध्ये होऊ शकत नाही. थँक्यू सर. त्यांचं हे काय धोंडे सर आज शिवा संघटनेकडून अखिल भारतीय विश्व युवक संघटनेकडून या ठिकाणी एक राष्ट्रीय ओबीसी आरक्षण हक्क परिषद प्रचंड धरणं आंदोलन या ठिकाणी बोलण्यात आलंय. काय या मागचा उद्देश आहे? बघा, 2 सप्टेंबर 2025 ला महाराष्ट्रातल्या ओबीसींचा घात करणारा शासन निर्णय याच आझाद मैदानावर महाराष्ट्र सरकारने दिला आणि त्याच्यानंतर आम्ही शिवा संघटनेच्या वतीनं 8 सप्टेंबरला उच्च न्यायालयामध्ये पहिली याचिका दाखल केली आणि ती याचिका न्यायालयीन लढाई लढण्यासाठी होती. परंतु ज्या आझाद मैदानावर 2 सप्टेंबरचा जो बोगस GR फसवा GR सरकारने दिलेला आहे त्या GRच्या विरोधातलं टोकन आंदोलन म्हणून आज शिवा संघटनेने त्या आझाद मैदानावर ज्या मैदानावर GR दिला त्याच मैदानावर GR रद्द करण्यासाठीचं पहिलं टोकन आंदोलन या ठिकाणी